दादा, तुमच्या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये जे काही तुमचे तालुका अध्यक्ष आहेत प्रवीण थोरात यांच्या ज्या पत्नी आहेत प्रीती थोरात, ह्या संभाव्य तुमच्या उमेदवार आहेत. मात्र त्या कुठंतरी राष्ट्रवादी तुतारी चिन्हावरून निवडणूक लढणार अशी जोरदार चर्चा सध्या तिथं चालू आहे. त्याबद्दल काय सांगा? बघा, चर्चा असतात. अजून आमची बैठक परिपूर्ण झालेली नाही. या चर्चेमध्ये वेगवेगळे मतांतर येतात. आता ते धनुष्यबाणावर लढणार काय तुतारीवर लढणार काय अजून कुठले गट आम्ही एकमेकांवर क्लिअर करणार. आम्ही 99% आम्ही एक मताशी आलेलो आहे. 1% काही बदल, काही चिन्ह, काही माणूस एखादा बदलू शकतो. त्यामुळे असं काही नाही आहे अजूनपर्यंत. जोपर्यंत मी स्वतः प्रेस घेत नाही, शक्यता होऊ शकते. नाही, शक्यता ही ठाम झाल्याशिवाय मला बोलता येत नाही. शक्यतेमध्ये काय, आता तुम्ही म्हटले उद्या पाऊस पडेल का, तर शक्यता म्हणू शकतो, उद्या पडू शकतो पाऊस. शक्यतेचं काही खरं नसतं, ते जर तरच्या गोष्टी आहेत. पण माझं म्हणणं असं आहे, आम्ही ठाम झालो ना की आम्ही प्रेस घेणार आहोत. मग आम्ही सर्व लोक एकत्र बसू आणि तुम्हाला सुंदर प्रेस देऊ की समजा वरच्या गटातून, मावळच्या गटातून कोण आहे, घोडेगाव गटातून कोण आहे, अवसरी गटातून कोण आहे, इकडे गेल्यानंतर चौथा तुमचा चास आणि कळंबच्या गटातून कोण आहे, निर्मूळसाच्या गटातून कोण आहे, अशा 5 गट जे आहेत त्या गटातून कोण उमेदवार आहे, कोणतं चिन्ह आहे, हे सगळं आम्ही एकत्र प्रेस करून आमच्या एकदा फायनल झालं, शिक्कामोर्तब झालं की जर तर काय आम्ही ठेवणार नाही. 100% आम्ही तुम्हाला या प्रेसला सामोरं जाऊन आमची भूमिका मांडू आणि जनतेला पण आवाहन करू की एकदा मात्र तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा मंचरसारखं शिवधनुष्याला यश द्या. किंबहुना जे आमचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षावर चिन्हावर लढतील त्या सर्वांना यश द्या असं मी त्या ठिकाणी. हे झालं. मात्र शिवसेना शिंदे पक्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये कुठेतरी रस्सीखेच चालू आहे. त्या तुमच्या नेत्यांमध्येच कुठेतरी मतभेद निर्माण झालेत अशी एकंदरीत चर्चा चालू आहे. नाही, बघा, आमच्याकडे कोण नेताच नाही मुळात. मी सुद्धा ह्या पक्षाचा संभाव्य उमेदवारांमध्ये नाही, बिलकुल. आमच्याकडे मुळं असं आहे की माणसं उभी करायला आम्हाला त्याला म्हणावं लागतं का तू उभा राहा, आम्ही तुझ्या मागे आहे. हे बघा, आम्हाला जनतेचा विश्वास फार मोठा आहे आणि आमच्याकडे असे फार काय पैसे घेऊन इच्छुक नाही आहे. आमच्याकडे मात्र काम करायला इच्छुक लोक आहेत. पण त्याच्यामध्ये एखाद्याला म्हटलं की याला संधी दे, तर याला संधी दिलं म्हटलं का बीला थांबू शकतो, बीला संधी दे म्हटलं तर सी थांबू शकतो. असं काही नाही आहे आणि एकदम पद्धतशीर आहे. चांगलं होईल, चांगले निकाल लागतील असा माझा ठाम विश्वास आहे.